इन्व्हेस्टमेंट कधी केली तेच तर कळत नाहीये ना हो. म्हणजे मी त्या दिवशी यांची बॅग चेक केली ना, तेव्हा समजलं की यांनी सगळेच्या सगळे पैसे त्या मुंबईच्या घरात गुंतवलेत. नमाच्या लग्नाचं कसं होणार हो? म्हणजे त्यासाठी एवढे पैसे कुठून आणायचे? वर सासूबाईंनी घरात सगळ्यांना सांगून ठेवलंय की कोणाचीच मदत नको. मला काहीच कळत नाहीये, खूप टेन्शन येतंय हो. बापूंना चुकून जरी समजलं की यांनी मुंबईत घर घेतलंय तर बापू आम्हाला या घरातूनच हकलून देतील हो. जाऊबाई, असं काहीही होणार नाही. तुम्ही जरा शांत व्हा. हे घ्या, शांत व्हा आणि पाणी प्या आधी तुम्ही. कशी शांत होऊ? नको नको ते विचार येत आहेत डोक्यात. जाऊबाई, माझ्यावर विश्वास ठेवा, मी करते काहीतरी. आदिती, आदिती, तू भाऊजी? आपण ना मग एकत्रच जाऊया शॉपिंगला. हो. अरे, तुम्ही दोघी इथे? आम्ही ते नमाच्या लग्नाच्या शॉपिंग विषयी बोलत होतो. हो. बरं खाली जा, तुमच्या सासवा बोलत आहेत तुम्हाला. हो का? जाऊबाई मी आलेच, बघते काय काम आहे ते. तू पण सर? हो आलेच. बरं मी जातो. कंपनीची मालकीण होतीस तू महालक्ष्मी, आता काय वेळ आलीये तुझ्यावर. मिलिंद, झालं आता काय करू? आता काय हेच काम देऊ शकतो मी तुला. असं काय करतोस मिलिंद? दे ना काहीतरी दुसरं काम, आणि चांगली सॅलरी पण दे. ह्या देशमुखांच्या घरात मोलकरणीसारखं राबण्यापेक्षा ना आपल्या कंपनीसाठी तरी काम करेन. पण काय काम देऊ तुला? हा, काय काम देऊ तुला? तुझ्यापेक्षा आहे ना ते ट्रेनी असताना ते सुद्धा बरी कामं करतात. आणि तुला काम दिलं होतं ना मी हे देशमुखांचं घर तोडण्याचं. त्या बदल्यामध्ये तुला मी इथे होणारं जे रिसोर्ट आहे त्यामध्ये 20% देतोय ना. ते काम मी चोख करतेय मिलिंद. त्या ताई आणि सुहासला पैशांची गरज आहे, पण त्यांना सांगून सुद्धा ते पैसे मागायला येतच नाहीत तुझ्याकडे. आणि मला वाटतं येणारच नाहीत ते. तुझ्याकडे एवढे पैसे असून त्याचा काही उपयोग नाहीये मिलिंद. महालक्ष्मी, त्या लगेच आशा सोडून नाही झालं. काय ना, घाई केली ना की तुझ्यासारखी अवस्था होते. जरा पेशन्सली काम करायचं. हे सगळेच आणले की काय त्यांनी? बघा, मी सांगितलं होतं ना सुहास पैसे नक्की देणार. माझ्या मुलावर विश्वास आहे. पण तुम्ही त्यालाच बोला. अहो, त्याच्या सख्ख्या बहिणीचं लग्न आहे, मग त्याला त्याची काळजी नसेल का? ए, तू जरा गप. आदिती, मला खरं सांग, हे सुहासने पैसे दिले? अहो, अजूनही विश्वास नाही तुमचा तुमच्या मुलावर? अहो, सुहासने चावी स्वतः जवळ ठेवली याचा अर्थ असा नाही की तो बेजबाबदार आहे. उलट तो आणखी जबाबदारीने वागतोय. अगं, एवढी जबाबदारीची जाण असते ना तर मग आधीच का नाही दिले पैसे? पैसे तुमच्याकडे उशिरा आले यात सुहासची चूक नाहीये. सिद्धू आदितीने जर वेळेवर पैसे दिले असते ना तर माझ्या सुहासने एवढा आरडाओरडा ऐकलाच नसता. जो तो येऊन जाऊन त्यालाच बोलतोय. तू जरा गप्प बस. तुला माहिती आहे का सुहासने आदितीकडे केव्हा पैसे दिले ते? नाही, पण नाही माहित ना? मग फार बोल नको, गप्प बस. सुहास, मला माहित होतं तू पैसे देणार. अरे, तू तुझ्या बहिणीच्या लग्नाची इतकी तयारी करतोयस, मग त्यासाठी लागणाऱ्या पैशांच्या बाबतीत निष्काळजीपणा कसा करशील? जाऊ दे सुहास, काही लोकांना कौतुक करायचं ठाऊकच नसतं. पण तू तुझं कर्तव्य पार पाडलंस. माझ्या शब्दाचा मान ठेवला. मी भरून पाऊल. जाऊ दे नाही, आता मिळेल ना पैसे.
आता नमाच्या लग्नाची तयारीला लागूया ना. हो, हे काय करताय तुम्ही? काय? मी काय म्हणते, हे पैसे आपण आता सुहासकडे ठेवले तर? ऐका ना. अहो हो, मला कसं माहित असणार तो कधी येणार आहे ते? त्याला यायचं तेव्हा तो येईल. हा, पण आता आपल्याला मदत करता आली ना, मग झालं तर. मिलिंद सर कुठे आहेत तुम्ही? हा, अच्छा, तुम्ही इथे. हा, बोल सुहास. मिलिंद सर, खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात आणि तुमच्यासारखीच तुमची मुलगी खूप ग्रेट आहे. तुमच्यासारखाच मदत करण्याचा गुण घेतलाय तिने. नाही म्हणजे नक्की काय झालंय? सांगतो सर, हे घ्या पैसे. सर, मी हे पैसे बापूंना देण्याआधीच तुमच्या मुलीने याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त रक्कम बापूंना नेऊन दिली, तेही माझ्याकडून. काय? हो सर, खरंच तुमची फॅमिली खूप ग्रेट आहे. हो, म्हणजे आमची अदिती आहेच हुशार, अगदी माझ्यावर गेलीये. म्हणजे मिलिंदनी आणि मी तिच्यावर लहानपणापासून छान संस्कार केलेत. हो ना मिलिंद? हा, हो 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 हो. सर, खरंच तुमचे जितके आभार मानून तितके कमीच आहेत. अरे, थँक्यू सो मच सर. येतो मी सर. ओके, गुड नाईट. गुड नाईट. महालक्ष्मी, आपली मुलगी ह्या आपल्या प्लॅन मधला सगळ्यात मोठा अडथळा आहे. काहीही करून तिला सिद्धार्थ बरोबर अमेरिकेला पाठवलंच पाहिजे. अगदी माझ्या मनातलं बोललास मिलिंद. हो, बरोबर आहे. इथे रिसॉर्ट बांधायचं तर सोड, पण साधा विचार जरी केला ना तरी तिला आपल्या मनातला आवाज ऐकू जाईल. आहेत पैसे. काय हो, पहाटे उठून पैसे मोजताय काय? अगं मला भीती वाटली होती म्हणून मी पैसे जागेवर आहे का नाही ते बघत होतो. वाईट स्वप्न पडलं असेल, झोपा तुम्ही थोडा वेळ. हो ना. अगं काय ताई, इतकी मोठी रक्कम आयुष्यात कधीच खोलीत ठेवली नाही. आम्ही तात्यांच्या खोलीत ठेवायचो. मग करा आता सवय. म्हणजे? अहो, आता दाढी आणि केस पांढरे झाले, आता तरी जबाबदारी घ्या. झालं का तुझं सुरू? तात्यांनी तुम्हाला सवय नाही लावलीये म्हणून असे आहात. माझा मुलगा बघा, स्वतः जबाबदारी घ्यायला तत्पर असतो. तुझ्याशी बोलण्यातच काही अर्थ नाही. हो, रत्नाका, पण थांबा. कोणी कुठेही जाणार नाहीये. सासूबाई, तुम्ही जाऊबाईंना आणखी काही बोलण्याआधी हे पेपर्स बघा. जाऊबाई, नाही, तुम्ही ते पेपर्स घेऊन जा आधी. जाऊबाई, तुमची चूक नसताना तुम्ही सगळं ऐकून घेतलंय आणि हे मी अजून नाही पाहू शकत. अहो पण जाऊबाई प्लीज, आता मला बोलू द्या. आणि सासूबाईंना हे कळायलाच हवं. काय कळायला हो अर्चना? हा, आणि हे कुठले पेपर्स घेऊन आली आहेस अदितीची बाजू घ्यायला? सासूबाई, मी त्यांची बाजू घेत नाहीये, मी जे खरं आहे ना ते सांगतेय. अर्चना, कोणासमोर बोलतेस तू? अदिती सोबत राहून तुझी पण बकरीची रानमंजर झालीये. माफ करा सासूबाई, पण तुम्ही एकदा हे पेपर्स बघा. या पेपर्स मध्ये तुमचा मुलगा सुहास बापू देशमुख याने मुंबईत घर घेतल्याचे पुरावे.
आणि यांनी हे घर घेताना कोणालाच सांगितलं नाही, ना बापूंना, ना तुम्हाला, ना मला. स्वतःच्या बहिणीच्या लग्नासाठी वापरायचे बँकेतले पैसे, देशमुखांच्या तिजोरीतले पैसे, तुमच्या गृहउद्योगाचं, बापूंच्या गोठ्याचं आणि माझ्या स्वीट शॉपचं उत्पन्न, तेवढे सगळे पैसे यांनी या मुंबईच्या छोट्याशा घरात गुंतवले. सुहासने हे सगळं? हो सासूबाई. आणि तुम्ही ज्या सिद्धू भाऊजींना बोलता ना की त्यांनी यांना नेहमी पाठीशी घातलंय, यांना स्वप्नांची वगैरे जाणीव करून दिली, अहो पण त्या सिद्धू भाऊजींनी यांनाही अशी गुंतवणूक करायला कधीच भाग पाडलं नाही हो. आणि तुम्ही जाऊबाईंना नावं ठेवता ना, पण त्यांनीच आयत्या वेळी फॅक्टरीसाठी लागणारी एवढी मोठी रक्कम कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तुमच्या मुलाच्या हातात आणून दिली. आणि ते यांना माहित पण नव्हतं. बापूंसमोर, घरासमोर, अख्ख्या गावासमोर नमाच्या लग्नाची चर्चा होतीये. त्याच ठरलेल्या लग्नात कुठलेही विघ्न येऊ नये, वाद नको म्हणून जाऊबाई खोटं बोलल्या. म्हणून त्यांनी असं सांगितलं की यांनी पैसे दिले. मला हे पैसे नकोय, हे पैसे ठेवा. बापू काका, अहो सुहास भाऊजींनी कबूल केलंय मला की ते पैसे परत करणार आहेत. आता नमाचं लग्न जास्त महत्वाचं आहे, तुम्ही ठेवा हे पैसे. नाही नाही आदिती, नाही, हे पैसे तूच ठेव. अहो बापू काका, असं नका ना करू. सेठ, समजाव ना यांना. मी कुठे समजावणार, आधीच मी सगळ्यांच्या नजरेत वाईट झालोय. सेठ, हो बापू काका, अरे तू ठेव ना हे पैसे आणि तू काळजी करू नकोस. अरे मी पण फॅक्टरीच्या कामासाठी जे पैसे लागणार आहेत त्यासाठी मदत करणार आहे. आणि सुहास पण बोललाय की लवकरात लवकर पैसे परत करेन म्हणून. त्यामुळे तू हे पैसे ठेव प्लीज. हो बापू काका, हे घ्या, ठेवा तुम्ही हे पैसे प्लीज. एक तर सुहासने सगळे पैसे खर्च केले, पण आता माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. खरंच मला हे पैसे ठेवायला खूप लाज वाटते. तात्यांना कळलं तर तात्या खूप रागवतील माझ्यावर. ऐकलंय मी सगळं. तात्या माफ करा, तात्या मला माफ करा. अरे कशासाठी माफी मागतोयस आणि मी का ओरडू तुझ्यावर? अरे देशमुखांची ही पुढची पिढी एकमेकांना अशी सांभाळून घेते, एकमेकांच्या चुका लपवण्यासाठी, सावरण्यासाठी मदतीला पुढे येते. खूप बरं वाटतंय बघ. अरे एक आंबा अख्ख्या पेटीला नासवतो हे कायम बघत आलेलो आहे आपण, पण एक चंदनाचं झाड त्याच्या आजूबाजूच्या झाडांना सुगंध देतं आणि त्या सगळ्या झाडांची किंमत त्या चंदना एवढी होते हे बघू देत आता. अरे मी खूप आशावादी आहे, सगळं चांगलं होईल बघ. काय सुनबाई, सिद्धू, ह्या घरात इतके वाद चालू असताना ते वाद वाढणार नाहीत, नवे वाद उद्भवणार नाहीत, ह्याच्यासाठी किती विचार करताय तुम्ही. चला, ह्या घरात कुणीतरी आहे की जो स्वतःपेक्षा कुटुंबाचा विचार करतोय.
तात्या, बयो, मोठ्याबाई, सिद्धू, आदिती, रत्नाक्का, बाळा, नाना, अरे या सगळ्यांनी खाली, लवकर या 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 या. काय झालंय? बापूंनी का बोलवलं सगळ्यांना? सकाळी काय झालं माहिती नाही का तुला? विसरलीस का? बाळा, याला म्हणतात रत्नाचा भाऊ, नाहीतर तू असलाय पल्लूचा पल्लू धरून. आज खूप दिवसांनी असा योग आला एकत्र येण्याचा. काय झालंय? पैसे तर दिलेत ना मी, आता काय? अरे हो, अरे त्यासाठीच तर तुझा सत्कार करतोय आम्ही. थांब. आणि सुहास, तू पैशांची व्यवस्था केली, खरंच बरं वाटलं. नमाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात करण्याच्या आधी मला तुला एक छानसं गिफ्ट द्यायचंय. एक मिनिट. हा, हे गिफ्ट घे घे. बापू, खरं सांगा ना, काय झालंय? तुम्ही रागवलाय का माझ्यावर? अरे नाही रे, एवढा घाबरू नकोस. अरे आम्ही तुझं कौतुक करतोय. उघड तर. आणि ह्या विषयावर तुला आमच्याशी बोलता नाही आलं? मला सुद्धा सांगावं असं वाटलं नाही तुला? अरे किती विश्वास ठेवला मी तुझ्यावर. बयोबाईंना चावी परत द्यायला जात होते, पण फक्त तुझा विचार करून आणि ह्यांच्या विरोधात जाऊन मी तुला चावी दिली. आणि तू परस्पर असलेल्या पैशात घर घेतलंस. अरे तू म्हणालास तसं तुला गुलामीत असल्यासारखं वाटू नये, घरच्यांशी जोडून राहावास म्हणून तुला चावी दिली मी. पण तू ह्या गोष्टींचा फायदा घेऊन घरापासून वेगळा होतोय. नाही अगं आई, ते मी फक्त. थांब, आता मला काहीही स्पष्टीकरण ऐकायचं नाहीये. नमाच्या लग्नाचा खर्च लिहिलेली डायरी कुठे आहे सुहास? आई, मी ते आदिती वहिनीने दिलेली डायरी. नमाच्या लग्नाचे सगळे खर्च ह्या डायरीत लिहिलेत. ही डायरी म्हणजे एका अर्थी नमा युवराजच्या लग्नाची तयारी आणि संपूर्ण जबाबदारी आहे. आणि ही डायरी आज मी सिद्धू आणि अदितीकडे सोपवते. आजपासून सुहास लग्नाच्या कुठल्याही कामात ढवळाढवळ करणार नाही. नाही ताई काकी. अगं सुहास नीट सांभाळेल सगळं. हो, ते नक्कीच सांभाळतील आणि आम्ही आहोतच ना त्यांच्या मदतीला.
सिद्धू अदिती, आमचा निर्णय झालाय. तुमची इच्छा नाहीये का? नाही ताई काकी, तसं काही नाहीये. पण अदिती, आजपासून नमाच्या लग्नाची जबाबदारी तुम्ही घ्यायची. तुम्ही म्हणाल तसंच होईल. हा आमचा निर्णय आहे आणि हा निर्णय आता कोणीच बदलू शकणार नाही. अदिती, सिद्धू, काय झालं ताई काकी? मला तुमची अजून एका कामात मदत हवीये. हा सांगा ना. नमाच्या लग्नाआधी मला घरातले सगळे एकत्र आलेले हवेत. ते मला एकटीला नाही जमणार अदिती. ताई काकी, अहो आम्हाला तर हे केव्हापासून करायचं होतं. हे शक्य होईल ना अदिती? ताई काकी, विश्वास ठेवा. आपण मिळून सगळ्यांना एकत्र आणू. हो ताई काकी, मी पण आहे सोबत. नमाच्या लग्नात घरातले सगळे एकत्र असतील. म्हणजे तयारी करायला बरं नाही का? बापू, तू फोन कर बरं आजच गुरुजींना. हो हो. हा बापू, बोलो बोलो गुरुजींना बोलो. हा पण एक लक्षात ठेव, या महिन्याचा मुहूर्त काढू नको. या महिन्यात मला जमणार नाही ना, खूप कामं असतात फळबागेची मला. अहो नाना भाऊजी, अहो सगळ्यांना कसा वेळ मिळेल हे पाहूनच आपण सोयीस्कर असा मुहूर्त बघूयात. आणि जावई बापू, तुम्हाला कुठला मुहूर्त चालेल? हो असं काही नाही, मला कोणताही मुहूर्त चालेल. आणि व्याहींचं काय? त्यांना विचारायला हवं ना. अहो नाही, त्यांची कोणतीही अट नाही, कोणताही मुहूर्त चालेल. जर आई बाबांना फोन केला ना तर ते हेच म्हणतील की लवकरात लवकर चांगला मुहूर्त काढा. आम्ही तर एका पायावर तयार आहोत. पण शक्यतो आपण पुढच्या महिन्यातला मुहूर्त बघूया का? नाही म्हणजे माझे सध्या कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर्स असतात ना, तर मग पुढच्या महिन्यात कुठलीही तारीख चालेल. मी काय म्हणतो, आपण अगोदर साखरपुडा करूयात आणि दिवाळीनंतर लग्न ठेवूया का? नाही म्हणजे पल्लू नाही पण किमान मी तरी मदत करेन. आणि तोपर्यंत मला माझ्या क्लिनिकमध्ये पण दुसऱ्या डॉक्टरची अरेंजमेंट करता येईल. नाही नाही नाही, 6 महिने नको. दिवाळी म्हणजे खूप उशीर होईल. आपण असं करू, पुढच्याच महिन्यात उरकून घेऊ. अहो पण तयारीला पण तर वेळ हवा ना. हे बघा, तुम्हाला जे करायचं ते करा. हा पण या महिन्यात नको. मी काय म्हणते, एकदा साखरपुडा झाला की लग्नाची काय घाई आहे? अरे थांबा, गुरुजी सांगतील तो कुठला मुहूर्त निघतोय ते तर पहा. तात्या, मी गुरुजींना फोन केला होता पण ते तीर्थयात्रेला गेले. आपल्याला दुसरे गुरुजी बघावे लागतील. बापू तू काय टेन्शन घेऊ नको, मी पाहतो. तात्या, मी बघते, मी करते. नाही म्हणजे माझ्या पण ओळखीचे गुरुजी आहेत, आपण त्यांना विचारून बघू ना. बाळा, मी सांगितलं ना मी पाहतो म्हणून. अरे हो हो, तुम्ही सगळ्यांनी बोलवा. त्यातल्या ज्यांना वेळ असेल, जे येऊ शकतील त्यांना उद्या सकाळचा 9चा वेळ द्या. गुरुजी कोणाच्या ओळखीचे आले तरी नमाच्या लग्नाचा मुहूर्त चांगला मिळणं गरजेचं आहे. तुला कसं कळलं? मला आता कॉफी हवीच होती. मला तुमच्या मनातलं बरोबर कळतं. हो का? सेठ, तुला खरंच माझ्या मनातलं कळलं असतं तर अमेरिकेचा जॉब नाकारला असतास. कुठे हरवलीस? कुठे नाही. मग असं का पाहतेस? अच्छा,
खूप हँडसम दिसतोय का मी? अजिबात नाही. चल काम करू दे मला सेठ. आणि तसंही युवराज आणि नमा येतीलच आता थोड्या वेळात. का कुठे गेलेत ते? अरे ते 3-4 फायनान्सर्सना भेटायला गेलेत. काहीतरी व्यवस्था नक्कीच होईल आज. अदिती, सुहासची काही बोलणं झालं पैशांच्या बाबतीत? नाही, पण जाऊबाई सांगत होत्या की सुहास भाऊजी आज त्या मुंबईच्या बिल्डरला भेटायला गेलेत. बरं ठीक आहे, तो आला की मी त्याच्याशी बोलतो. चालेल. अदिती, जोपर्यंत फॅक्टरीसाठी पैशांची व्यवस्था होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. प्रॉमिस. पण सेठ, आपल्याला नमाच्या लग्नाचं पण बघायचंय. हो. हा, श्रावणाच्या आधीचा मुहूर्त म्हणजे उत्तमच मुहूर्त असणार आहे. काय नमाला लगेच श्रावणात माहेरवाशीण म्हणून घरी बोलवून घेऊ. हाच मुहूर्त ठरवू. अगं थांब रत्नाका, हे गुरुजी पण आहेत ना, आपण त्यांनाच विचारू. का हो गुरुजी, कुठला मुहूर्त आहे दुसरा चांगला? हो डॉक्टर, तुम्हाला हवा तसा दिवाळी नंतरचा खूप शुभ मुहूर्त आहे. अहो इतक्या दूरचं कशाला, पुढच्या महिन्यात आहे ना 2 चांगले मुहूर्त. नाही एवढ्या जवळचं नको. तयारीला वेळ हवा, धावपळ होईल ना. अरे एवढी माणसं आहेत घरात, कशाला पाहिजे वेळ तयारी करायला? सगळं होईल बरोबर. जावे बापू, आता तुम्हीच सांगा कुठला मुहूर्त काढायचा तो. तात्या तुम्हीच सांगा, आम्हाला कोणताही मुहूर्त चालेल. ठीक आहे मेघा, बापू, ताई, तुम्हीच ठरवा ना मुहूर्त कुठला तो. तात्या, मला वाटतं जो मुहूर्त लवकर असेल ना तो ठरू. हो चालेल. ए ताई, चालेल काय चालेल? अगं तयारीला वेळ हवा. हो ना, म्हणूनच म्हणतोय की दिवाळी नंतर आपण. नाही दिवाळीत म्हणजे खूप उशीर होईल. आणखीन कुठल्या महिन्यातला मुहूर्त पाहू का? कशाला? अहो दिवाळीतला सांगितला ना, तोच बरोबर आहे. नको नको बाळा, एवढा लांबचा मुहूर्त नको. आपण असं करू, पुढच्याच महिन्यात उरकून घेऊ. ना पुढच्या महिन्यात मला तुला काहीच काम नाहीये म्हणून बोलतोस ना तू. अरे पण आम्हाला आमची कामं आहेत ना. म्हणजे तू तुझ्या सोयीने पाहणार का? आणि तू काय करतोस रे? ए बाळा, माझ्याशी जास्त आवाज चढून बोलायचं रे. हे नाना बाळा, अरे काय भांडताय? अरे आपण मुहूर्त ठरवतोय ना, कशाला उगाच बडबड करताय? असेच हे दोघं फक्त स्वतःची सोय बघता. अरे या रत्नाकाचं काय मस्त असतं. नमा काय झालंय? नमा काय होतंय? नमा अगं काय झालं? तुझ्या लग्नामुळे नाही भांडत आहेत नमा ऐक माझं. माफ करा, आपण नंतर बोलू. मला नाही वाटत आज मुहूर्त ठरेल असं. मला माहिती आहे तिथे तुला पैशांचं टेन्शन आलंय. टेन्शन असं नाही रे, मी बोलले या लोकांशी, ते थांबतील. अदिती, तू किती आणि काय काय करणार आहेस सांग ना. तुझे प्रॉब्लेम्स लपवून तू दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतेस. मला कळतंय, लवकरात लवकर पैसे देणं गरजेचं आहे. हा विचार मी पैसे देण्याआधीच केला होता. करेन मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह. मी आहे तुझ्यासोबत. आणि हो, काळजी करू नकोस. सुहास बिल्डरला भेटायला गेलाय, तो आला की मी त्याच्याशी बोलतो. मला खात्री आहे पैशांची व्यवस्था होईल. हो नाही, आणि सुहास भाऊजी करतीलच ट्राय, पण मी सुद्धा फायनान्सरशी बोलते, होईल काहीतरी. पण सेठ, त्याआधी नमाच्या लग्नाचा मुहूर्त ठरणं गरजेचं आहे.
आणि मुहूर्त आजच ठरवायचा. हिनं मला प्रॉमिस दिले तसं. मगाशी मुहूर्त ठरवताना जे काही वाद झाले ते सगळं बघून नमा खूप रडत होती. हो का? आदिती ऐक ना, राहू दे ना आदिती. अरे एवढी चांगली बातमी आहे, सांगू दे तर सगळ्यांना. ऐका, इथे या ना सगळे प्लीज. काय ग, काय झालं आदिती? तेच सांगते, इथे या लवकर. हा, खूप चांगली बातमी आहे. थांब जरा, या पटकन. काय ग, काय चांगली बातमी आहे? काय कुरिअर आलंय सिद्धूसाठी? सिडची अमेरिकेची तिकीट्स आली आहेत. हे तर झालं परत अमेरिकापुरम सुरू. कधी जाणार आहेस? नेमकी नमाच्या लग्नाची तारीख आली आहे. नमाचं लग्न झालं की त्याच रात्री निघेल. जे झालं ते झालं. सिद्धू, अभिनंदन. फक्त अमेरिकेला गेल्यावर आम्हाला लक्षात ठेव एवढंच. हो सिद्धू, खूप खूप अभिनंदन. पण तारीख पुढे नाही ढकलता येणार का? म्हणजे बघ ना, नमाचं लग्न लागणार त्याच दिवशी तू जाणार. नाही ताई काकी, कंपनीच तिकीट पाठवलंय, तसं नाही करता येणार. सिद्धू, जातो, तुझं अभिनंदन. पण आधी लगीन नमाचं, नंतर अमेरिकेचं. अरे नमाच्या लग्नाची जबाबदारी आहे तुझ्यावर. बापू आका, अरे तू काही काळजी करू नकोस. नमाचं लग्न एकदम थाटामाटात होणार. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. सिद्धू, कॉंग्रॅट्स. थँक्यू. सिद्धू, अभिनंदन. फायनली तुझं स्वप्न पूर्ण होत आहे. सिद्धू, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना? मग ठीक आहे. आदिती. हा सेठ. आदिती, तुला बरं वाटतंय ना? नाही नाही, काही नाही. आदिती, अगं जरा दरवाजा उघडतेस का? मला ना जरा हात धुवायचे होते, प्लीज. हा सेठ, थांब जरा, मी शर्ट धुवून येते बाहेर. मी अमेरिकेला निघणार आणि मला फॅक्टरीच्या कामात तुला मदत देखील करायची. मला कळतंय की तुला हव्या असलेल्या पैशांचंही टेन्शन आलं असणार. एक्सक्यूज मी. येस सर. मला ऍक्च्युली सरांना भेटायचं होतं. अपॉइंटमेंट घेतली आहे का तुम्ही? नाही, अपॉइंटमेंट नाही घेतली, पण माझं जरा महत्वाचं काम आहे. सॉरी सर, आज सरांचं शेड्यूल खूप बिझी आहे, ते तुम्हाला नाही भेटू शकत. हे बघा मॅम, माझं त्यांना भेटणं आज खूप महत्वाचं आहे. हा, बट तुम्ही नाही भेटू शकत आज त्यांना सर. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मॅम. एक 5 मिनिट जरी भेटू दिलं ना तरी खूप उपकार होतील तुमचे. ऍक्च्युली माझ्या बहिणीचं लग्न आहे, त्यासाठी मला पैशांची खूप गरज आहे. सॉरी सर, मी तुमची काहीच मदत करू शकत नाहीये. आणि तसंही सरांनी सांगितलंच आहे, आज ते इतर कोणालाच भेटू नाही शकत. अहो, असं कसं नाही भेटू शकत? पैसे भरलेत मी, जाऊ दे मला. सर, तुम्ही आत नाही जाऊ शकत, प्लीज. अहो, मग मी आत नाही जाऊ शकत तर त्यांना तरी बाहेर बोलवा ना, नाहीतरी मला तरी आत जाऊ द्या. सर, तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर जा, नाही तर मी सिक्युरिटीला बोलवेल, प्लीज. सॉरी मॅम. सिद्धू, अरे काय झालंय? भांडलात का दोघं? भांडायचं दूर,
साधं बोललो पण नाहीये आम्ही. कसं बोलू तिच्याशी? ती माझ्याकडे बघत पण नाहीये. अरे रागावली असेल. रागावली नाहीये ती, पण खूप रडते आहे. आणि तिच्याकडे बघून मला हे सगळं समजतंय. मोठी बाई, मी अमेरिकेला गेल्यावर तू सांभाळशील ना तिला? मुळीच नाही. मी का सांभाळू तिला? ती कोण आहे माझी? तू आपला जा तुझ्या बायकोला घेऊन. गेलो असतो घेऊन, पण तिलाच तुमच्या सगळ्यांसोबत इथे राहायचंय. सिद्धू, अरे जी मुलगी घरातल्यांसाठी नवऱ्याबरोबर अमेरिकेला न जाण्याचा निर्णय घेते